तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता बघायचं बेरजेचे नियम। तर बेरजेचे नियम बघत असताना आपल्याला बघा बेरजेचे काय काय नियम असतात। बेरजेचे नियम बघायचे। तर बेरजेचे नियम काय काय असतात, तर नियम बघा, नियम बेरजेचे नियम, बेरजेचे नियम आणि वजाबाकीचे नियम दोन्ही पण एकदाच बघूया। वजाबाकीचे नियम, वजाबाकीचे नियम, बेरीज आणि वजाबाकीचे नियम काय काय असतात आणि कशा प्रकारे असतात ते आपल्याला बघायचं आहे। तर ते बघत असताना बेरीज आणि वजाबाकीचे जे काही नियम आहेत ते नियम आपण काय करूया बघूया। जर समजा आपण काय करू, छोटे छोटे उदाहरण घेऊ, म्हणजे छोटे छोटे उदाहरण घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरून काय येईल लक्षात येईल। तर अधिक अधिक घेतलो, त्याच्यानंतर वजा 2 घेतलं, त्याच्यानंतर एका संख्येला +2 घेतलं, एका संख्येला -2 घेतलं, बरोबर चिन्ह दिलं आणि नंतरचं जे गणित आहे ते म्हणजे -2 घेतलं, +2 घेतलं, बरोबर उत्तर लिहायचंय। ओके, तर आपल्याला माहित आहे बेरीज ही सर्वांना माहित असते, बेरीज हे सर्व नाही। जर समजा दोन्ही संख्येला जर बेरीज असेल, बेरीज चिन्ह जर असेल, तर आपण काय करतो 2 + 2 बरोबर याचं उत्तर 4 लिहितो, बरोबर आहे। त्याच्यानंतर इथं पण वजा आहे, इथं पण वजा आहे, वजा वजा आपण आधीच बघितलेलं आहे, वजा वजा काय होतो अधिक होतो, म्हणून आपण इथं काय करतो या दोघांची बेरीज करतो। पण काय करतो, चिन्ह जे आहे ते वजा चिन्ह घेत असतो, वजा चिन्ह घेत असतो, म्हणून -4 आलं। त्याच्यानंतर अधिक वजा वजा होतोय, म्हणजेच 2 मधून 2 गेले 0 येते, 2 मधून 2 गेले 0 उत्तर येते। मग परत -2 आहे +2 आहे, अधिक वजा वजा होते, 2 मधून 2 गेले, परत त्याचं पण उत्तर 0 येते। तर आपल्याला जर अशा प्रकारे कशामुळे असं होते आणि 0 जे आहे त्या शून्याला कुठलंही चिन्ह राहत नाही, एकतर 0 प्लस पण राहत नाही किंवा मायनस पण राहत नाही, अधिक पण राहत नाही आणि वजा पण राहत नाही। मग याच्यानंतर आपल्याला बघायचंय याच्यामध्ये फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे याच्यामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह असते। जे काही याच्यामध्ये मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह असते, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असते। तर मोठी संख्या कुठलीही जर असेल तर तिथल्या मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला काय करता येते, देता येते। म्हणजे जे मोठी संख्या असेल, आता आणखीन एक गणित बघूया, जसं की इथं +10 आहे आणि -5 आहे, तर अधिक वजा वजा होते, अधिक वजा वजा होते, तर अधिक वजा वजा झाल्याच्या नंतर 10 मधून 5 गेले 5 राहते, पण मोठ्या संख्येचं जे काही चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे, तर आपण याचं उत्तर अधिक येते। तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं आपल्याला पाहता येतील आणि अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला घ्यायचे आहेत आणि सोडवून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचे। ज्यावेळेस तुम्ही असे गणित घेता किंवा अशी प्रॅक्टिस करायला चालू करता, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस केलो त्यावेळेस तुम्हाला सहजरित्या सराव जास्तीत जास्त केल्याच्या नंतर सहजरित्या गणितामध्ये कुठलंही काही प्रॉब्लेम राहणार नाही। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। ओके, धन्यवाद।